आजारी असलेल्या बहिणीला खामगाव येथील दवाखान्यात उपचार करून पिंपळगाव राजा येथे परत येत असताना रस्त्यातील राहुळ फाट्याजवळ 3 अज्ञातांनी दुचाकी अडवून या बहीण भावांना धक्काबुक्की करत त्यांच्याकडील रोख 2,000 रुपये लंपास केल्याची घटना गुरुवार 30 मे रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे। यावेळी चोरट्यांनी दुचाकीवरील दोन्ही भावांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील 2,000 रुपये जबरदस्तीने काढून घटनास्थळावरून पोबारा केला। या प्रकरणी ओवेसुल्ला खान यांच्या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलिसांनी हरिदास ज्ञानेश्वर सोळंके वय 19, महादेव वासुदेव गाडगे वय 27, निलेश संतोष क्षीरसागर वय 24 वर्षे राहणार जडका भडंग या आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे। MCN न्यूज मराठी करिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा।